जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक यादी लागलेली आहे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयाकडून 20/2/2025ला। ठीक आहे, तर बघूया काय विषय आहे संपूर्ण आपण बघूया। पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती 22-23 कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी उमेदवारांकरता सूचना। पुढे बघा, पुणे ग्रामीण आस्थापनेवरील 22-23 मध्ये रिक्त असलेल्या 448 पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये जे उमेदवार विहित गुणांनी उत्तीर्ण झाले असून सामाजिक व समांतर आरक्षणाच्या आधारे पात्र ठरले आहे, अशा उमेदवारांची कागदपत्र पडताळणीचे अधीन राहून अंतिम तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी ही मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे व भरती निकषाची पूर्तता यांची अधीन राहून आणि 6 प्रविभाग शासन परिपत्रक 16/3/1999 शासन शुद्धपत्रक शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक दिनांक 25/1/2024 अन्वये महाराष्ट्र पोलीस शिपाई अधिनियम 2011 सेवा प्रवेश नियम 2011 अन्वये तसेच वेळोवेळी झालेल्या सुधारणांनुसार तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी यासोबत संलग्न करून कार्यालयाचे संकेतस्थळ तसेच पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे या संकेतस्थळावर 5/10/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे। अंतिम प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांची मूळ कागदपत्र व प्रमाणपत्राची विहित शासन निर्णय परिपत्रके, जाहिरात व पोलीस भरती कार्यपद्धती मधील निर्देशानुसार फेरपडताळणी करण्यासाठी सोबत जोडलेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी खालील प्रमाणे कागदपत्रे आणावी: आवेदन अर्जाची प्रत, त्यानंतर 6 पासपोर्ट साईज फोटो, सध्या चालू असलेले राष्ट्रीयकृत बँक खात्याची पासबुक प्रती, कॅन्सल चेक त्याच खाते क्रमांकाची 3 प्रत, आधार कार्ड व पॅन कार्ड छायांकित प्रती प्रत्येकी 3 प्रतीमध्ये घेऊन यावेत। शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जन्मतारखेबाबत प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा अ, भज ब, भज क, भज ड, विमाप्र, इमा व SCBC या सामाजिक प्रवर्गातून अर्ज भरला असल्यास त्याबाबतचे जात प्रमाणपत्र, तसेच नॉन क्रिमिनल अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून आवेदन सादर केला असल्यास EWS प्रमाणपत्र, त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल, आवेदन अर्ज नमूद केलेल्या समांतर आरक्षणाबाबतचे गृहरक्षक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, पोलीस पाल्य, अनाथ, खेळाडू, माजी सैनिक, युद्धात अपंग झालेल्या किंवा मृत झालेल्या सैन्यातील कुटुंबाचे कौटुंबीय प्रमाणपत्र कागदपत्र, तसेच महिला समांतर आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या महिला उमेदवारांनी मागासवर्गीय असल्यास खुला, अनुसूचित जाती व जमाती वगळून नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, संगणक अर्हता प्रमाणपत्र, NCC प्रमाणपत्र, हलके वाहन चालवण्याचा LMV किंवा LMVTR वैध परवाना आणायचा आहे। ठीक आहे, तर वरील नमूद व भरती संदर्भातील मूळ कागदपत्र सह सदर कागदपत्राच्या छायांकित सत्यप्रतीच्या 2 संचासह 21/2/2025 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण न चुकता हजर राहावे। कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहजर राहिल्यास त्यांचे नाव तात्पुरत्या अंतिम प्रतीक्षा यादीतून वगळण्यात येतील। तात्पुरत्या अंतिम प्रतीक्षा यादीमधील निवड ही भरती प्रक्रियेशी निगडीत निकषांचे पूर्ततेच्या अधीन असून पूर्णतः पडताळणी अंती एखादा उमेदवार अपात्र झाल्यास त्या प्रवर्गाच्या निवड यादीमधील नाव रद्द करण्यात येऊन त्यांना भरती प्रक्रियेतून प्रतीक्षा यादीतून बाद करण्यात येईल। त्याबाबत उमेदवारांचा कोणताही दावा, तक्रार अगर हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी। तात्पुरत्या अंतिम प्रतीक्षा यादीतील त्या यादीतील निवड झालेल्या सामाजिक समांतर आरक्षणातील उमेदवार पुढील टप्प्यावर अगर इतर कारणास्तव अपात्र झाल्यास किंवा उपलब्ध न झाल्यास त्या प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांमधून वरिष्ठतेनुसार उतरत्या क्रमाने भरण्यात येतील। भरती प्रक्रियेत दरम्यान आवश्यक ते बदल निर्णय घेण्याचे अधिकार पोलीस भरती निवड मंडळाकडे राखून ठेवण्यात येत आहे।
आणि एकूण उमेदवार आहे बघू शकता आपण, एकूण उमेदवार आहेत 3. ठीक आहे, 1, 2 आणि 3. त्यांचा ॲप्लिकेशन नंबरसुद्धा दिलेला आहे, चेस्ट क्रमांकसुद्धा दिलेला आहे, नावसुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर कॅटेगरी दिली आहे, डेट ऑफ बर्थ दिलं आहे, पॅरलर रिझर्वेशन दिलेलं आहे, जेंडर दिलेलं आहे, 2 मेल आहेत आणि 1 फिमेल आहे. ठीक आहे, SCBC भूकंपग्रस्त, त्यानंतर SCBC पोलीस पाल्य आणि 1 महिला SCBCची. ठीक आहे, तर ही यादी जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिली आहे. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे टेलिग्रामची.